नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फ्रूटफुल रेसिपीजमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत कोल्हापूरची प्रसिद्ध अंडा खांडोळी। अंडा खांडोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य 3 ते 4 ब्रेड, 2 अंडी, भरपूर अशी कोथिंबीर, साजूक तूप, मीठ, लाल मिरची पावडर आणि टोमॅटो सॉस। ब्रेडच्या एका बाजूने आपल्याला टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे। असं सर्व सॉस लावून घ्यायचा आहे। तसंच दुसऱ्याही ब्रेडला सॉस लावून घ्यायचा आहे आपल्याला। अशा प्रकारे दोन्ही ब्रेडला मी सॉस लावून घेतलेला आहे। खांडोळी बनवण्यासाठी मी इथे तवा गरम होण्यासाठी ठेवला होता। तर तवा छान असा गरम झालेला आहे। त्यावरती मी घालणार आहे साजूक तूप। आता ह्यावरती आपल्याला फोडायचं आहे एक अंड। तर अशा पद्धतीने मी इथे अंड फोडून घेत आहे। याला मी थोडंसं स्प्रेड करून घेणार आहे। तर चमच्याच्या सहाय्याने मी याला सगळीकडे पसरवून घेत आहे। तर अशा पद्धतीने मी हे पसरवून घेणार आहे, म्हणजे मध्ये जास्त जाड होणार नाही। तर मी हे असं पसरवून घेतलेलं आहे। आता ह्याच्यावरती मी घालणार आहे चवीनुसार मीठ। त्यानंतर मी घालणार आहे याच्यावरती लाल मिरची पावडर। त्यानंतर घालायचं आहे आपल्याला हिरवी कोथिंबीर। त्यानंतर एका साइडने आपण ब्रेडला जो सॉस लावलेला होता, तर ती बाजू आपण ह्याच्यावरती उलटी टाकणार आहोत। तर अशा पद्धतीने मी ब्रेड या खांडोळीवरती टाकून घेतलेला आहे। तर आता जी ब्रेडची वरची बाजू आहे त्यावरती मी साजूक तूप लावणार आहे। तर आवडीप्रमाणे ह्याच्यावरती आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, मी अशा पद्धतीने पूर्ण ब्रेडला साजूक तूप लावून घेत आहे। आणि यानंतर आता ह्याला आपल्याला उलटून घ्यायचं आहे। आपल्याला हे सगळी प्रोसेस झाली की आपल्याला हे लगेच उलटायचं आहे। तर आता आपण हे सगळं उलटून घेणार आहोत। आणि वरची ब्रेडची जी बाजू आहे ती आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। तर मस्त साजूक तूप आपण लावलेलं आहे आणि मस्त असं त्याला आपण भाजून घेणार आहोत। तर 1 ते 2 मिनिटं मी छान असं त्याला भाजून घेणार आहे। आणि तुम्ही चेक करत करत त्याला जो ब्रेड आहे तो भाजून घ्यायचा आहे आपल्याला। तर अशा पद्धतीने मी ब्रेड जो आहे तो भाजून घेत आहे। तर अशाच पद्धतीने मी दुसरं सुद्धा बनवून घेणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, मस्त ब्रेड जो आहे तो ब्राऊन कलर मध्ये मी मस्त भाजून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने मी दोन्ही खांडोळा इथे करून घेतलेल्या आहेत। आता ह्याचे मी काप करून घेणार आहेत, म्हणजेच याच्या खांडोळ्या मी इथे करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मी इथे याला कापून घेत आहे। तर तयार आहे आपली अंडा खांडोळी। यावरती आपण आता सॉस लावून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने मी सॉस लावून घेत आहे। तर मस्त अशी खांडोळी जी आहे ती छान दिसेल। आणि दुसऱ्या सुद्धा खांडोळीला मी असं सॉस लावून घेणार आहे। आणि यावरती मी थोडीशी घालणार आहे कोथिंबीर। तर अशा पद्धतीने मी थोडी थोडी कोथिंबीर इथे घालते आहे। तर तयार आहेत आपली कोल्हापूर स्पेशल अंडा खांडोळी।
अंडा खांडोळी ही रेसिपी नाश्त्यासाठी किंवा मधल्या भुकेसाठी आपण खाऊ शकतो। तर नक्की बनवून बघा ही रेसिपी। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत खा आणि मज्जा करा।